सामाजिक चळवळीचं रूपांतर जोपर्यंत राजकीय पक्षामध्ये होत नाही तोपर्यंत त्या सामाजिक चळवळी ज्या ध्येय आणि उद्दिष्टाने प्रेरित होऊन उभ्या राहिलेल्या असतात त्यांची ध्येय आणि उद्दिष्ट पूर्णत्वास जात नाहीत. हे जरी ऐतिहासिक दृष्टिकोनातून सत्य असलं तरीही सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या लोकांनी सामाजिक प्रश्नांसाठी राजकीय अग्निकुंडामध्ये स्वतःचा बळी कधी द्यायचा आणि त्यांचा बळी देणाऱ्यांचा बळी कधी घ्यायचा ही प्रगल्भता जोपर्यंत सामाजिक आंदोलन चालवणाऱ्या नेतृत्वामध्ये येत नाही तोपर्यंत सामाजिक आंदोलनं ही आतापर्यंत जशी मनोज जरांगे पाटलांच्या अगोदर मारून टाकली, दाबून टाकली, आमदारकी आणि खासदारकी महामंडळ देऊन संपवून टाकली, तशीच संपवून टाकली जातात. आणि वर्तमानातली राजकीय परिस्थिती पाहता मनोज जरांगे पाटलांना सुद्धा तशाच पद्धतीनं मॅनेज करून मराठा आंदोलन दाबून टाकण्याचा, संपून टाकण्याचा, नष्ट करून टाकण्याचा कुटील डाव काल मनोज जरांगे पाटलांनी हाणून पाडला. मित्रांनो, मराठा आंदोलन असेल किंवा देशामध्ये लोकांच्या मूलभूत हक्क आणि अधिकारांसाठी आजपर्यंत जिथं जिथं सरकारच्या विरोधामध्ये सामाजिक आंदोलनं उभी राहिली ती सामाजिक आंदोलनं एकतर त्या आंदोलनातील नेतृत्वाला सत्तेचा लॉलीपॉप देऊन सत्तेचा लॉलीपॉप देऊन एकतर ते नेतृत्व दिशाहीन करण्यात आलं, त्या आंदोलनापासून तोडण्यात आलं आणि त्या आंदोलनाची जी भविष्याची वाटचाल आहे ती वाटचाल रोखण्यात आली. अशाच काही प्रमाणामध्ये मराठा आंदोलनासंदर्भात सुद्धा मागची 6 महिने झालं आपण महाराष्ट्रामध्ये पाहत होतो. बरेचसे विद्वान लोक, राजकीय धूर्त राजकारणी लोक मनोज जरांगे पाटलांना राजकीय करून त्यांना राजकीय पटलावर आणून मराठा समाजाचा जो आरक्षणाचा लढा होता तो संपवून टाकण्याच्या तयारीत होते. काल मनोज जरांगे पाटलांनी मात्र बाजीच मारली आणि मराठा आरक्षणाला विरोध करणारे, मराठा आरक्षण राजकीय पटलावर आणून मनोज जरांगेंना राजकीय चेहरा बनवू पाहणारे, मनोज जरांगे जर राजकीय भूमिका घेत नसतील तर ते शरद पवारांचे हस्तक ठरतील किंवा ते शरद पवारांची स्क्रिप्ट वाचतायत असं म्हणणारे विनायक मेटेला, छत्रपती संभाजी महाराजांना या अगोदर ज्या ज्या लोकांना बीजेपीने मराठा आंदोलनाचं नेतृत्व करत असताना राजकीय लेबल लावलं आणि मराठा आंदोलनाचा जो मूळ विषय होता तो नष्ट करून टाकला, त्या लोकांना स्क्रिप्ट कोणाच्या येत होत्या? शरद पवारांच्या येत होत्या का रेशीम बागवाल्यांच्या येत होत्या? हा सुद्धा चिंतन करण्याचा विषय आहे. विनायक मेटे यांच्या निधनानंतर मुळातच मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये पूर्णपणे शांत झालेलं मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटलांनी मागच्या 1 वर्षामध्ये आज या आंदोलनाची तीव्रता, व्यापकता आणि व्याप्ती संपूर्ण देशाचं केंद्रबिंदू बनवून ठेवलेली आहे. आणि हे केंद्रबिंदू बनवून ठेवलेलं आंदोलन बीजेपीच्या अंगलट आलेलं आहे. त्यामुळं काल मनोज जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणुका लढवण्याचा न लढवण्याचा जो निर्णय घेतला त्यावर आता बीजेपी धार्जनी, बीजेपीची रखेल मंडळी जी आहे ही सगळी त्याला विरोध करत आहे की मनोज जरांगे पाटलांनी राजकीय अग्निकुंडामध्ये पडायला पाहिजेत होतं आणि मराठा आंदोलनासह स्वतःचाही बलिदान द्यायला पाहिजेत होतं. ही ज्या ज्या लोकांची भूमिका होती तेच लोक मनोज जरांगे पाटलांच्या कालच्या निर्णयाला विरोध करत आहेत. आता विरोध कोण कोण करत आहेत तुम्ही बघा. मनोज हाके
सॉरी लक्ष्मण हाके, बीजेपी वाले, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवाले आणि आणि जे जे बीजेपीचे रखेल पक्ष आहेत, ज्यांची ज्यांची बीजेपी प्रियशी आहे किंवा प्रियकर आहे, हेच पक्ष मनोज जरांगे यांच्या कालच्या निवडणूक न लढण्याच्या निर्णयाला विरोध करत आहेत. तर हे विरोध का करत आहेत त्याचं कारण असं आहे की याचा फार मोठा फटका अर्थातच बीजेपीला बसणार आहे. मागच्या लोकसभा इलेक्शनमध्ये मनोज जरांगे पॅटर्ननी बीजेपी वाल्यांची जी जिरवली आहे ना, ती आता पूर्णपणे कायमची जिरवून टाकणार असा सध्याचं वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे. तसा मनोज जरांगे पाटलांनी कुणालाही पाठिंबा देण्याचा किंवा कुणालाही निवडून आणण्याचा जरी निर्णय घेतला नसला तरीही भीमा कोरेगावच्या दंगलीनंतर बीजेपीने वंचित बहुजन आघाडीच्या मतांना ज्या पद्धतीनं कुजवलं, 45 लाख मतं वंचित बहुजन आघाडीची म्हणजेच महाराष्ट्रातील बौद्धांची मतं कुजवली आणि बीजेपी सत्तेमध्ये आली. अर्थात जास्त जागा बीजेपीच्या निवडून आल्या, ती मतं कुजवून तशाच पद्धतीने मनोज जरांगे पाटलांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून मराठ्यांची मतं कुजवून बीजेपीला पुन्हा जास्तीत जास्त जागा निवडून आणून महाराष्ट्राची सत्ता हातात घ्यायची होती. खरं तर बीजेपीच्या तोंडाला आता पानच पुसल्या गेली. मराठवाड्यामधून लोकसभेमध्ये झालेला सुपडा साप आता विधानसभेमध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. ही यांच्या कर्माची फळं आहेत. ही बीजेपीच्या, शिंदेच्या, अजित पवारांच्या कर्माची फळं आहेत. मागचे 6 महिने झालं, जवळपास 1 वर्ष आपण म्हणू शकतो, मराठा लोकांना आरक्षण देतो म्हणून, आरक्षणाचा मुद्दा सोडवतो म्हणून महाराष्ट्रातल्या बीजेपी सरकारने, बीजेपी प्रणित शिंदे फडणवीस आणि पवार सरकारने मराठ्यांना अक्षरशः झुलवत ठेवलं. मराठ्यांची इतक्या वर्षाची मागणी ओबीसी मध्ये सामील होण्याची असून सुद्धा मराठ्यांना ओबीसी मध्ये सामील केलं नाही. उलट मराठ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी बीजेपी सरकारने, महाराष्ट्रातल्या शिंदे फडणवीस सरकारने आत्ताच 8 ते 10 दिवसापूर्वी महाराष्ट्रातून 5 ते 6 जातींना ओबीसी मध्ये नव्याने सामील करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाच्या मार्फत केंद्रीय मागासवर्ग आयोगाला ड्राफ्ट पाठवला आणि मराठ्यांना सरळ मराठा आरक्षणाला सरळ निग्लेक्ट केलं. त्यामुळं मराठा आरक्षण समर्थकांमध्ये जी संतापाची लाट होती, या लाटीमध्ये सुद्धा फडणवीस, शिंदे आणि अजित पवार सरकार या लाटेमध्ये सुद्धा त्यांचा स्वार्थ कसा साधून घेता येईल याचं चिंतन करत होते. पण काल त्यांच्या चिंतनाला आणि मंथनाला सुद्धा घोडे लावून मनोज जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आणि बीजेपीला पुन्हा एकदा महाराष्ट्रातून हद्दपार करण्याचा विडा उचलला. अशी परिस्थिती निर्माण झालेली आज असताना कालपासून मनोज जरांगे पाटलांवर ज्या टीका केल्या जात आहेत, टिप्पणी केल्या जात आहेत, मोठमोठे व्हिडिओज बनवून मनोज जरांगे पाटील यांना बारामतीमधून कशी स्क्रिप्ट येते हे दाखवण्याचा जो काही केविलवाना प्रयत्न केला जातोय, खरं तर ही फडफड जी आहे ही मरण्याआधीची फडफड आहे. जीव जाण्याच्या अगोदर माणूस जेव्हा तळमळतो, तडपडतो, फडफडतो, प्राण वाचवायचा आहे, पण आता तो प्राण वाचणार नाही. तशी परिस्थिती ह्या बीजेपी प्रमोटर्स मीडियाची झालेली आहे. त्यामुळं मनोज जरांगे पाटलांनी काल घेतलेला जो निर्णय आहे हा खरं तर मराठा आंदोलनाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा निर्णय. त्यांनी जरी त्याला कारण अन्य मित्र पक्षांसोबत जागेच्या वाटाघाटी झाल्या नाहीत असं जरी दिला असला तरी आपण निवडणुका लढल्याच्या नंतर याचा परिणाम काय होईल याची जाणीव मनोज जरांगे पाटलांना झाली. अशीच जाणव कदाचित भीमा कोरेगाव दंगलीच्या नंतर
वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाला झाली असती तर 2019ला सुद्धा महाराष्ट्रामध्ये बीजेपीला बहुमत मिळालं नसतं. आणि 2019च्या निवडणुकीच्या नंतर जसं जसं बीजेपीचा वंचित बहुजन आघाडीचा व्होट बँक कमी व्हायला लागलं, वंचित बहुजन आघाडीचं व्होट बँक कमी होऊन त्याचा बीजेपीला बिलकुलच फायदा न व्हायला लागला. आणि हे ज्यावेळेस यांच्या लक्षात आलं त्यावेळेस आता कोणीतरी नवीन प्रियकर शोधला पाहिजे अशा पद्धतीची भावना बीजेपी मध्ये निर्माण झाली होती. आणि तसा प्रियकर निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी फार मोठ्या प्रमाणात केला. वंचित बहुजन आघाडीचं व्होट बँक कमी झाल्यामुळं ओबीसी आरक्षण बचावचा जो काही मध्ये मोर्चा काढण्यात आला होता, खरं तर हा मोर्चा सुद्धा मराठे जर उद्या समजा आपल्यासोबत आले नाहीत तर ओबीसी आणि मराठ्यांमधलं व्होट जे आहे, मतदान जे आहे, हे डायव्हर्ट झालं पाहिजे, ते कुजलं पाहिजे. जितके मराठे बीजेपीला मतदान करणार नाहीत किंवा बीजेपी समर्थकांना मतदान करणार नाहीत तितकंच ओबीसीचं मतदान आपल्याला कसं कुजवता येईल. आणि हे दोन्हीही मतदान कुजल्याच्या नंतर आपलं जे काही बेसिक व्होट आहे त्या व्होटच्या भरवशावर आपण कसं निवडून येऊ, आपल्याला कसं निवडून येता येईल, यासाठी मध्ये ओबीसी आरक्षण बचावची आंदोलनं करण्यात आली, मोर्चे काढण्यात आली. ज्या लोकांना अनुसूचित जातीत जन्म घेऊन अनुसूचित जातींची 5 आमदार निवडून आणता आली नाहीत अशा लोकांना समोर करून ओबीसींची 100 आमदार निवडून आणण्याची प्रलोभनं देण्यात आली, चॉकलेट्स देण्यात आले. ज्यांना 1 आमदार निवडून आणता येत नाही स्वतःच्या पक्षाचा, ती लोक 100 आमदार निवडून आणण्याची भाषा करतात. यावरूनच हे लक्षात येतं की ही कोणाची तरी स्क्रिप्ट वाचतायत, कोणाला तरी वाचवण्यासाठी हे करतायत. याचाच अर्थ असा होतो की या सगळ्यांना मिळून मराठा आंदोलनाचा खून करायचा होता. आणि तो खून काल होता होता मनोज जरांगेंनी वाचवला. त्यामुळं मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलनाबद्दल जी नवीन दिशा ठरवतील ती दिशा प्रमाण मानून ज्या ज्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र घेऊन सवलतींचा लाभ मिळालेला आहे, कदाचित त्या मराठ्यांनी तरी मनोज जरांगे पाटलाच्या कालच्या निर्णयाचं स्वागत करून त्यांच्यासोबत राहणं त्यांच्या हिताचं आहे. ज्यांना आरक्षणाची खरंच गरज आहे, ज्यांना आरक्षणाची गरज नाही आहे, ज्यांची पोटं भरलेली आहेत, ते मनोज जरांगे पाटलाच्या निर्णयाचा विरोधच करतील, ते समर्थन करणार नाहीत. त्यामुळं ज्यांना ह्या आरक्षणाची खरीच गरज आहे त्यांनी मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेशी सहमत राहून त्याला शिरसावंद्य मानून मनोज जरांगे पाटलांचा जो राजकीय बळी दिला जाणार होता तो त्यांनी काल वाचवला. आणि बीजेपीचा येणाऱ्या विधानसभेमध्ये बळी दिलाच असे समजा. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत.